पैसे भरले, साहित्यही आले तरी सोलर पंप फिट होईना। महावितरणच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्याला 35 दिवसांपासून फटका। पिकांना पाणी देणं झाले मुश्किल। शेतकऱ्यांच्या शेतात मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, शेतीला सिंचनाची सोय व्हावी आणि विजेवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी शासनाकडून सौर कृषी पंपाच्या योजना राबवल्या जात आहेत। मात्र पैसे भरूनही प्रत्यक्षात सोलर पंप मिळत नसेल तर या योजनांचा फायदा नेमका कुणाला, असा संतप्त सवाल अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय। अकोला तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतकरी दिनेश राठोड यांनी सोलर पंपासाठी 25 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज करून 30,694 रुपये रीतसर भरले। त्यानंतर तब्बल काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 8 जुलै रोजी रोटोमॅक कंपनीचे सोलर पंपाचे साहित्य शेतकऱ्याला देण्यात आले। मात्र साहित्य मिळाल्यानंतरही शेतकऱ्याच्या अडचणी संपण्याऐवजी त्या आणखी वाढल्या। सोलर पंपाचं साहित्य घेऊन शेतात नेऊन बसवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असताना गाडी शेतात जात नाही असं कारण सांगण्यात आलं। त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून भाड्यानं ट्रॅक्टर लावून सोलर पंपाचे साहित्य शेतात न्यावे लागले। मात्र साहित्य शेतात पोहोचवून तब्बल 35 दिवस उलटले तरी अद्याप सोलर पंप बसवण्याची कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे पैसे भरले, साहित्य आणले, ट्रॅक्टरचे भाडेही दिले, पण सोलर पंप मात्र कागदावरच असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। 2 दिवसात काम होईल आश्वासन हवेतच। या प्रकाराबाबत शेतकरी दिनेश राठोड यांनी 23 जुलै रोजी अकोला येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी 2 दिवसात सोलर पंप बसवून देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आश्वासनाला अनेक दिवस उलटून गेले तरीही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नसल्यानं शेतकरी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारत आहेत। पाऊस गायब, विहिरीत पाणी पण पंप नसल्यानं शेती तहानलेली। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे। शेतातील विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही सोलर पंप बसवण्यात न आल्यानं त्या पाण्याचा पिकांसाठी उपयोग करता येत नाही। परिणामी डोळ्यांसमोर पिकं उभी असताना त्यांना पाणी देता येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून वेळेत सिंचन न झाल्यास शेतकऱ्याचा संपूर्ण हंगामावर संकट येण्याची भीती व्यक्त होतीये। शेतकऱ्याचा सवाल, पैसे घेण्यासाठी तत्पर सेवा देताना विलंब का? सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे अर्ज केला, पैसे भरले आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली, साहित्यही मिळाले। मात्र प्रत्यक्ष सोलर पंप बसवण्यासाठी 35 दिवसांची प्रतीक्षा का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। महावितरण व संबंधित यंत्रणेनं या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन सोलर पंप तत्काळ बसवून द्यावा, तसेच शेतकऱ्याला झालेल्या अनावश्यक खर्च व मनस्तापाची दखल घ्यावी अशी मागणी दिनेश राठोड यांनी केली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। मी सोलरसाठी अर्ज 25 फेब्रुवारी 2026 या रोजी केला होता आणि भरायची एकूण रक्कम 30,694 रुपये सोलरसाठी भरले होते आणि त्यांनी दिनांक 8 जुलै 2026 रोजी सोलरचे सामान आणून दिले। रोटोमॅक कंपनीचे सोलरचे पंप आहे आणि त्यांची जबाबदारी असते ही शेतात नेऊन फिट करायची, पण ते म्हणे गाडी जात नाही, तर आपण गाणी भाड्यानं ट्रॅक्टर घेतला। आज 35 दिवस झाले सोलर ट्रॅक्टर भाड्यानं आहे, पण त्यांनी आजपर्यंत जोडून दिला नाही। आम्ही अकोला येथील MSEBचे कार्यकारी अभियंता साहेब यांना मी भेटलो स्वतः आणि तेथील जेई मॅडमनी त्यांना फोन लावून सांगितले, तर त्यांनी सांगितले होते 2 दिवसात आम्ही फिट करून देऊ। मी कार्यकारी अभियंता साहेब यांना भेटल्यानंतर त्यांनी 2 दिवस सांगितले होते आणि मी कार्यकारी अभियंता साहेब यांना 23 जुलै रोजी भेटलो होतो। आता काय नुकसान होतं शेतात? म्हणजे आमची विहीर आहे, पण सोलर पंप फिट न झाल्यामुळे आम्हाला शेताला पाणी देता आलं नाही। पाऊस आज कमीत कमी 8 ते 10 दिवस झाले पाऊस बंद आहे। सोलर पंप जर आमच्या शेतात फिट झाला असतं तर आमच्या घरच्या लोकांनी त्याचा पाणी दिलं असतं शेताला आमच्या।